सर्वांना जय जिनेंद्र. मी रोहित कुंभोजे. शेतकऱ्यांचं दुःख सांगा कुणाला कळतंय ही कविता सादर करतो. पिझ्झा बर्गर खाताना बार्गेनिंग कोण करतंय? भाजीचा दर वाढला की सगळं जग बोंबलतंय. 1-2 रुपयांनी मन बजेट कोण म्हणतंय? शेतकऱ्याचं दुःख सांगा कोणाला कळतंय? श्रीमंत व्हायला नाही तो पोटासाठी राबतोय. स्वाभिमानानं जगायला रक्ताचं पाणी करतोय. भूमिपुत्र आपल्यासाठी सीमेवरती लढतोय. शेतकऱ्याचं दुःख सांगा कोणाला कळतंय? कधी दुष्काळात पिकं होरपळताना बघतोय. हाताशी आलेलं सुख पुरात राहताना बघतोय. एवढं सारं होऊनही तो परिस्थितीशी लढायला उभा थांबतोय. शेतकऱ्याचं दुःख सांगा कोणाला कळतंय? एकच असली भाकरी तरी अर्धी वाटून खातोय. फाटकीच त्याची झोळी तरी दान आनंदानं देतोय. गावगाडा चालवताना तो बळीराजा होऊन जगतोय. शेतकऱ्याचं दुःख सांगा कोणाला कळतंय? बळीराजा पुन्हा वामन तुझ्याकडे आज भीक मागतोय. बळीराजा पुन्हा वामन तुझ्याकडे आज भीक मागतोय. कराराच्या नावाखाली 3 पावलं जमीन मागतोय. 3 कायद्यांच्या खाली पुन्हा तुला पाताळात ढकलतोय. तूच डोळे उघडून बघ तुझं दुःख कोणाला कळतंय? तुझं दुःख कोणाला कळतंय? धन्यवाद. आयुष्याच्या आकाशात ढग असेही दाटून येतील. आयुष्याच्या आकाशात ढग असेही दाटून येतील. कधी सुखाचे रिमझिम, कधी दुःख घनदाट बरसते. सुखदुःखांचे थेंब हे सारे स्वच्छंद झेलत राहा. आयुष्याची आव्हाने सारी अशीच पेलत राहा. धन्यवाद. यानंतर चिंचवड हायस्कूलचे सहाय्यक अध्यापक माननीय के मगदूम सरांनी एक कविता सादर करावी. अतिशय सुंदर कविता लिहितात. ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी ते पेशही करतात. असे आमचे सन्माननीय मित्र कुमार आप्पा मगदूम अर्थात के मगदूम सर. या ठिकाणी या कवी संमेलनामध्ये आचार्य शांतीसागर या नावाची कविता इथं मी प्रथम सादर करतोय. कवितेचं नाव आहे आचार्य शांतीसागर. महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर येळगुड ग्रामी जन्मले गुरुवर आचार्य शांतीसागर. कर्नाटक राज्य स्वाभिमानी येरनाळ्या शुभस्थानी दीक्षा दिली गुरु देवेंद्र कीर्तीने. कर्नाटक राज्य स्वाभिमानी येरनाळ्या शुभस्थानी दिली दीक्षा गुरु देवेंद्र कीर्तीने. महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर येळगुड ग्रामी जन्मले गुरुवर आचार्य शांतीसागर. आचार्य पदवी बहाल केली आचार्यांची महती गायली. समडोळी नगरी आनंदात नाहली. महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर येळगुड ग्रामी जन्मले गुरुवर आचार्य शांतीसागर. मार्ग धरियला आत्मसुखाचा करोनी स्वाध्याय शास्त्राचा उपदेश आम्हा दिला मोलाचा. महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर येळगुड ग्रामी जन्मले गुरुवर आचार्य शांतीसागर. कुंतलगिरी या सिद्धस्थानी सल्लेखना साधली आचार्याने. नमस्तु करूया जोडोनी दोन्ही करणी. महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर येळगुड ग्रामी जन्मले गुरुवर आचार्य शांतीसागर. आनंदोत्सव सेवा
योग कधी येतो काय माहिती. ज्या ज्या गावामध्ये आजपर्यंत पुण्यतिथी झाली त्या त्या गावाचं नाव समजा. आनंदोत्सव सेवा दलाचा भाग्याचा क्षण आजपर्यंत जेवढ्या गावांनी सहयोग दिला पुण्य कमावलं त्या त्या गावाचं नाव या ठिकाणी त्या नगरीचा तो भाग्याचा क्षण आहे. 16 आचार्यश्रींच्या पुण्यतिथीचा महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर येळगुड ग्रामीण जन्मले गुरुवर आचार्य शांतीसागर प्रथम आचार्य शांतीसागर मुनि महाराज की जय. हर गीत के पीछे एक साज होता है, हर बात के पीछे एक राज होता है। चांद को देखो तो उसमें भी दाग होता है। बिगड़ी तकदीर सवर जाती है उसकी, बिगड़ी तकदीर सवर है। बिगड़ी तकदीर सवर जाती है उसकी, जिसके सिर पर गुरु का हाथ होता है। त्यानंतर अपर्णाताईंना मी विनंती करतो की त्यांनी आपली सुंदर कविता सादर करावी। वीर महिला मंडळाच्या माध्यमातून मी ताईंना पाहिलेला आहे, शीघ्र कवी आहेत, अतिशय सुंदर कविता सादर करतात। कविता सादर करण्यामध्ये आणि लिहिण्यामध्ये त्यांची टॅलेंटशी खूप आहे। आपल्या सर्वांच्या वतीनं ताईंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। सर्वांना जय जिनेंद्र। आज आपण प्रथम आचार्य शांतीसागर महाराजांच्या विषयी बोलतोय, तर आधी मी त्यांच्याविषयीच एक कविता सादर करणार आहे। 2 जुलै 1872चा जणू सोनेरी दिवस उगवला। 2 जुलै 1872चा जणू सोनेरी दिवस उगवला। येळगुड गावी एका पुत्ररत्नाचा जन्म झाला। पाटील त्यांचा वंश भुजगोंडा त्यांचे पिता। सत्यवती मातेचा आनंद गगनात मावत नव्हता। सातगोंडाचे नामकरण केले कौतुकाने या पुत्राचे। आदिगौडा व देवेगौडा हे बंधू होते या बाळाचे। कृष्णाबाई बहीण होती या शांत स्वभाव भावाची। भोजगावच्या भूमीमध्ये जणू गर्दी जमली रत्नत्रयांची। अफाट ताकद होती जणू जन्मजात या वीराला। बैलासोबत पाणी शेंदण्या जुंपून घेई त्या रहाटाला। भोजनातही सात्विक ताण ओठावर मधुर वाणी। वैराग्याची ओढ लागली या बाळाला लहानपणी। 32व्या वर्षीच त्यांनी तेलतूप आ जन्म त्यागिले। गुरूंच्या आदेशानुसार मग क्षुल्लक दीक्षा त्यांनी घेतले। धर्मामृत पाजण्यास बहुधा या पुण्यात्माचा जन्म असे। शांतीसागर होऊन मग ते साऱ्या जगती गुंजत असे। 18 सप्टेंबर 1955 हा दिवस मात्र काळ ठरे। शांतीचा हा सागर आम्हा कायमचाच शांत दिसे। दिगंबर मुनींची खंडित परंपरा यांनी होती सुरू केली। अशा या आचार्यांची दीक्षा शताब्दी बघा आली। आचार विचारातून आपण आता शांती ज्योत पेटवूया। अनाधिकालापर्यंत हृदय शांतीसागर हे नाव जपूया। धन्यवाद। खूपच सुंदर। यानंतर आमच्या बोर्डेचे सुपुतेडे माननीय संदीप पाटील नारायण सुर्वेची एक अतिशय सुंदर कविता त्यांनी सादर करावी अशी मी त्यांना विनंती करतो। माननीय प्राध्यापक संदीप पाटील।
सायलेंट वर ठेव ना, लाईव्ह चालू आहे. हॅलो. नारायण सुर्वेंची कविता आहे पत्रात लिहा. खूप सुंदर कविता आहे. ती गायनाच्या स्वरूपात मी आपल्या पुढं सादर करेन, नंतर मग दुसऱ्या वेळेला शांतीसागर महाराजांचं असते. कारण त्यावेळेला काय व्हॉट्सअप नव्हतं आणि परिस्थिती अशी होती, नवरा दुबईला सर्व्हिसला होता, बायको गावाकडे होती आणि अशा वेळेला बायको वेगवेगळ्या कामातून घरकाम करण्यासाठी ज्याला रस्त्याने फिरायची, त्यावेळेला तिच्या नवऱ्याला कोणीतरी चाळी सांगितली आणि मग नवरा ज्यावेळेला तिला विचारायला लागला, त्याला ती आपल्या नवऱ्याला पत्रातून काय काय विचारते हे या कवितेतून सादर केलेलं आहे. खूप छान कविता आहे. तुम्ही सुखान समधी राहावा असं पत्रात लिहा. तुम्ही सुखान समधी राहावा असं पत्रात लिहा. कोण्या मेल्यानं तुम्हा कळवलं मिठू मग ते रस्त्यावर. अहो कोण्या मेल्यानं तुम्हा कळवलं मिठू मग ते रस्त्यावर. संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर. पाणी आणायला जाऊ का नको काय ते पत्रात लिहा. पाणी आणायला जाऊ का नको काय ते पत्रात लिहा. पहिल्यांदा आला तरी कमी हातानं फुकट झाली खेप. अहो पहिल्यांदा आला तरी कमी हातानं फुकट झाली खेप. बेबी झाली मोठी तिला आवडतोय गाणी ऐकायला टेप. आम्ही समध्यांनी ऐकू का नको काय ते पत्रात लिहा. आम्ही समध्यांनी ऐकू का नको काय ते पत्रात लिहा. 100 रुपयाचा हिशेब मागताना मीच काय एकटीनं खाल्ले. अहो 100 रुपयाचा हिशेब मागताना मीच काय एकटीनं खाल्ले. लाईटचे 20 दिले, पाण्याचे 30 दिले, 2500 राशन आणले. दूध वाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिहा. दूध वाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिहा. बाळाला ताप खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले. अहो बाळाला ताप खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले. 100 रुपयाचे इंजेक्शन मारल्यानं पाण्यातच पैसे गेले. त्याला जेजेला नेऊ का नको काय ते पत्रात लिहा. त्याला जेजेला नेऊ का नको काय ते पत्रात लिहा. नारी मुक्तीच्या भरत्यात सभान मीटिंगला मीही गेले. नारी मुक्तीच्या भरत्यात सभान मीटिंगला मीही गेले. तुमच्या बहिणीला नवऱ्याने मारले आणि सगळ्यांनीच धमकाविले. तिला सोडायला जाऊ का नको काय ते पत्रात लिहा. तिला सोडायला जाऊ का नको काय ते पत्रात लिहा. बाळाला ताशी शाळेत घातलंय अभ्यास चांगला करते. बाळाला ताशी शाळेत घातलंय अभ्यास चांगला करते. आया बायांनी शिकाया पाहिजे वस्तीच अख्खी बोलते. मी बी शिकाया जाऊ का नको काय ते पत्रात लिहा. मी बी शिकाया जाऊ का नको काय ते पत्रात लिहा. कोण्या मेल्यानं तुम्हा कळवलं मिठू मग ते रस्त्यावर. संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर. पाणी आणायला जाऊ का नको काय ते पत्रात लिहा. धन्यवाद. अतिशय सुंदर अशा कविता माननीय प्राध्यापक संदीप पाटील सादर करतात. त्यांना कंठ आहे, आम्हाला नरडा आहे. कंठातून सुंदर सुंदर कविता सादर करतात. यानंतर वीराचार्य ITIचे सन्माननीय प्राचार्य यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. सर्वांना जय जिनेंद्र. खरं म्हणजे भाग्यच असं मानतो मी माझं. कारण आयुष्यात पहिल्यांदाच कवितेच्या स्टेजवर मी आज पहिल्यांदा उभा राहतोय आणि ते राहतोय खऱ्या अर्थानं. कारण आम्ही गावात असंच काय तर बडबडत असलं काय, पण प्रत्यक्षात कवी
जातीवंत जे कवी आहेत स्टेजवर त्यांच्यामध्ये आपली काहीतरी एक लागली आज वर्णी आणि ह्या शांतीसागर महाराजांच्या ह्याच्यासाठी लागली हे सगळ्यात महत्वाचं. त्यातलं खरं भाग्य माझं ते आहे की शांतीसागर महाराजांच्या वर्ष 100 शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं हा जो राष्ट्रीय सेमिनार आहे याच्यामध्ये कविता करायला मिळते आणि ती शांतीसागर महाराजांच्या वरतीच सरांनी सांगितल्याप्रमाणे लिहायला सांगितलं त्याप्रमाणे काहीतरी त्याला पुटपुटले 2 दिवसात ते फक्त तुमच्यासमोर मी सादर करणार आहे. आज दिनांक 8 डिसेंबर सुरू आहे राष्ट्रीय सेमिनार शिवाजी विद्यापीठाने दिली किनार जाणून घेण्या शांतीसागर. कवी संमेलनाची लावली झालर अध्यक्ष करकेची शाहीर. सन्मान्य अध्यक्ष नाहीत पण ते आहेत म्हणून मी ते लिहिलं होतं. कवी संमेलनाची लावली झालर अध्यक्ष करकेची शाहीर. D. पाटील सरांची योजना खंबीर म्हणून मी कविता करतोय सादर. जमले आहेत सारे मान्यवर समजून घेण्या शांतीसागर. जमले आहेत मान्यवर समजून घेण्या गुरुवर शांतीसागर प्रथमाचार्य शांतीसागर. प्रथम ग्रंथकार सुमेर दिवाकर जगात समजाविण्या शांतीसागर. जन्मास आला हा धर्म भास्कर जैन धर्माचा तारणहार. केला धर्माचा जागर जैनत्वाचा हा महासागर. मुनी परंपरेचा निर्झर शीतल रूपी जलाची घागर. सम्यक्त्वाचा केला प्रसार मिथ्यात्वाला केले पसार. सम्यक्त्वाचा केला प्रचार मिथ्यात्वाला केले पसार. पायी चालूनी देशभर सत्य अहिंसेचा केला प्रचार. पायी चालूनी देशभर सत्य अहिंसेचाच केला प्रचार. नाही झाले कधी लाचार निर्दोष होता तो आचार. जीव असोत जलचर वा असोत नरचर जरी असले उभयचर दया केली सर्वावर. दयेचा होता तो पाझर मानवतेची जोडली तार. तांब्या आपटून केला गजर आणि सापाची फिरविली नजर. धाडसाने झाले दिगंबर पदस्पर्शाने पावन झाले संपूर्ण चराचर. तत्वाशी तडजोडीस दिला नकार समाजाचे बनले प्रमुख आधार. उंच आकाशी उडाली घार जैन तत्व नेले साता समुद्रापार. कोरले धवला ताम्रपटावर भाग्यवान ते फलटण नगर. फलटण बनली जैनांची काशी जमा झाली दानराशी. शुद्ध आचरणाची होती धार वाईट प्रवृत्तीलाही दिला मृदुतेने मार. धर्म तारण्या उचलला भार उपसर्ग केले सहन फार. समजाविना जैन तत्वाचे सार मुनी मार्गाचे उघडले दार. झेलुनी शूद्रांचे वार. तप केले घनघोर म्हणून जगती झाले हे थोर. घालविले आत्म्यातील कर्माचे क्षार. अशा मुनी रायांच्या चरणी माझा त्रिवार नमस्कार. शांतीचे सागर केला सर्वांनी त्यांना नमस्कार. घडत होते अनेक चमत्कार. सर्प हिंस्र पशुही विसरले होते आपला फुतकार. असे झाले आमचे शांती सागर. सुंदर प्राचार्यांनी अतिशय सुंदर अशी कविता सादर केली आहे. सर्वांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते हैं हम स्वागत करते हैं. अभिनंदन करते हैं
हम स्वागत करते हैं. यानंतर मी के उत्तम सरांना विनंती करतो. तुमचे एक खेळ आता. नाही ओळे नसते ते. शिस्त आणि चांगुलपण सगळं आमच्यासाठी. शिस्त आणि चांगुलपण सगळं आमच्यासाठी. किती असतात खोटी ही सगळी माणसं मोठी. चॉकलेटनं दात किडतात असं आम्हाला सांगतात. मोठी माणसं काय सांगतात? चॉकलेटनं दात किडतात असं आम्हाला सांगतात. आपण मात्र आपला तोडा तंबाखून भरतात. अभ्यास नाही केला तर मार मिळतो मला. लहान मुलं कसे सांगतात? अभ्यास नाही केला तर मार मिळतो मला. आणि मम्मीनं स्वयंपाक नाही केला तर पप्पा म्हणतात हॉटेलात चला. अशी बिघडलेली मोठी माणसं आम्हालाही बिघडवतात आणि उद्याचा फरका भारत घराघरामध्ये फिरवतात. घराघरामध्ये फिरवतात. धन्यवाद. यानंतर रोहितला विनंती करतो. उदयोग कवी आहे. खूप छान से करत करत तो आपला छंद जोपासतो आहे. मी सातत्यानं प्रेरणा देत असतो. कविता लिहिला की पहिल्यांदा मला टाकतो. छान म्हटले की मग आम्ही प्रोडक्ट फॉरवर्ड करत राहतो. रोहित कुंभोजीच्या अगोदर माननीय के मगदूम सर. आता या ठिकाणी शांतीसागरांच्या जीवनावर पुन्हा एक वेळ कविता. कवितेचं नाव आहे चारित्र्याचा महामेरू. कवितेचं नाव आहे चारित्र्याचा महामेरू. थोर आचार्य शांतीसागर चारित्र्याचे आपण महामेरू. थोर आचार्य शांतीसागर चारित्र्याचे आपण महामेरू. राग द्वेषावरती करुणी मात आपण थोर संयमी बनलात. राग द्वेषावरती करुणी मात आपण थोर संयमी बनलात. अनु आपले विचार अंमलात. अनु आपले विचार अंमलात. थोर आचार्य शांतीसागर चारित्र्याचे आपण महामेरू. चारित्र्याचे आपण महामेरू. अंधश्रद्धेला विरोध केला भ्रष्ट आचार धिकारीला. अंधश्रद्धेला विरोध केला भ्रष्ट आचार धिकारीला. जैन समाजास जागृत केला. जैन समाजास जागृत केला. थोर आचार्य शांतीसागर चारित्र्याचे आपण महामेरू. चारित्र्याचे आपण महामेरू. आम्ही आपला संदेश स्मरणी. आम्ही आपला संदेश स्मरणी. मांसाहाराचा त्याग करुणी सत्यहिंसेचे पालन करू. सत्यहिंसेचे पालन करू. थोर आचार्य शांतीसागर चारित्र्याचे आपण महामेरू. चारित्र्याचे आपण महामेरू. उपदेश आपला महानतेचा. उपदेश आपला महानतेचा. आत्मचिंतन व संयमाचा. उपदेश आपला महानतेचा. आत्मचिंतन व संयमाचा. आम्हा होईल सुलभ मार्ग मोक्षाचा. आम्हा होईल सुलभ मार्ग मोक्षाचा. थोर आचार्य शांतीसागर चारित्र्याचे आपण महामेरू. चारित्र्याचे आपण महामेरू. आपण आहात गुरूंचे गुरु. आपण आहात गुरूंचे गुरु. नित्य आपण आम्ही स्मरू. व्हावे आपणासम प्रार्थना करू. आपण आहात गुरूंचे गुरु. नित्य आपण आम्ही स्मरू. व्हावे आपणासम प्रार्थना करू. थोर आचार्य शांतीसागर चारित्र्याचे आपण महामेरू. थोर आचार्य शांतीसागर चारित्र्याचे आपण महामेरू. समाज सेवा करुणी साभार. समाज सेवा करुणी साभार. जिन धर्माचे बनला आधार. समाज सेवा करुणी साभार. जिन धर्माचे बनला आधार. आम्ही तुम्हा वंदन करणार. आम्ही तुम्हा वंदन करणार. थोर आचार्य शांतीसागर चारित्र्याचे आपण महामेरू. थोर आचार्य शांतीसागर चारित्र्याचे आपण महामेरू. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर रोहितला विनंती करतो. अतिशय सुंदर कविता लिहितो कवी रोहित कुंभोजे. एक बहीण असावी. बहीण असावी चिडणारी चिडवणारी. भावाच्या खोड्या घरी सांगणारी. पण आपल्या वाट्याचा घास भावास भरवणारी.
बहीण असावी रुसणारी फुगणारी, बहीण असावी रुसणारी फुगणारी, कोपऱ्यात बसून मुळमुळू रडणारी, पण भावासाठी पदर खोचून खंबीरपणे राहणारी. बहीण असावी हसणारी हसवणारी, घरदार आनंदाने व्यापून टाकणारी, पण निरोप येताना सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारी. भांडणारी, काळजी घेणारी, वाट दाखवणारी, आपल्या सुखात सुख आणि दुःखात दुःख मानणारी एक बहीण असावी राखी बांधणारी, एक बहीण असावी राखी बांधणारी. धन्यवाद. ही कविता माझ्या स्वरामध्ये यूट्यूबला आहे, आपण सर्च करू शकताय. आता जवळजवळ माझे व्ह्यूज 3 लाखापर्यंत आलेले आहेत. त्यापैकी एकच व्हिडिओ चिन्मय सागर महाराजांचा दुपारी डे सरांना मी दाखवलं. जवळजवळ 82,000 लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे. यानंतर मी अपर्णाताईंना विनंती करतो त्यांनी आपली कविता सादर करावी. आता आपण गुरूंच्या विषयी झालं. त्यानंतर जे आपले गुरु असतात ते म्हणजे आई वडील. आई वडिलांना आपण गुरु म्हणतो, त्यात जास्त आपण जवळ असतो म्हणजे आईच्या जवळ असतो. आई सगळ्यांना प्रिय असते. आईविषयीच आपण म्हणतो, लिहितो. माझं पण कसं झालंय, मी आईविषयीच लिहिलेलं आहे. जन्म दिलेले आई वडील माझे ते, आणि ते नव्हे ते माझ्या ह्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे, मला हे स्टेज उपलब्ध करून देणारे माझे दुसरे आई वडील म्हणजे D.A. पाटील सर आणि विमलते. यांच्यामुळं खरं त्या कवी संमेलनाची माझी सुरुवात झाली. मग या लॉकडाऊनच्या काळामध्ये कसं झालं होतं, मी फोन करायला पाहिजे होता मी माझ्या आईला एकतरी, पण मी फोन केलाच नाही. कारण फोन करण्याच्या बाबतीत मी जरा आळशी आहे. बाकीचं सगळं जमतं पण ते जमत नाही. मग आई माझी जरा रुसलेली, त्या आईसाठी मी ही कविता लिहिलेली आहे. त्यामुळे ही कविता माझी ताईंच्या चरणी अर्पण. काल माझी आई जरा माझ्यावर रुसली, काल माझी आई जरा माझ्यावर रुसली, गाल फुगून माझ्याकडे पाठ करून बसली. एका कार्यक्रमात भेटलो होतो. गाल फुगून माझ्याकडे पाठ करून बसली. रुसण्यात तिच्या माझ्यावरचं प्रेम दिसत होतं. रुसण्यात तिच्या माझ्यावरचं प्रेम दिसत होतं. न बोलताही आई मला सारं कळत होतं. न बोलताही आई मला सारं कळत होतं. फोन केला नाही म्हणून नातं तुटत नाही. फोन केला नाही म्हणून नातं तुटत नाही. रुसलो फुगलो तरी माया आटत नाही. रुसलो फुगलो तरी माया आटत नाही. झाली असेल चूक आई माफ कर ना ग. झाली असेल चूक आई माफ कर ना ग. रुसवा सोडून मला प्रेमाने हाक मार ना ग. रुसवा सोडून मला प्रेमाने हाक मार ना ग. लहान मोठं असं मी कधीच भेद केला नाही. लहान मोठं असं मी कधीच भेद केला नाही. किती झालं तरी तुझी जागा कोणी घेणार नाही. किती झालं तरी तुझी जागा कोणी घेणार नाही. बोलायचं नाही हे काय बरोबर नाही आई. बोलायचं नाही हे काय बरोबर नाही आई. हवी ती शिक्षा कर हवं तर थोबाडीत मार बाई. हवी ती शिक्षा कर हवं तर थोबाडीत मार बाई. तू रुसली म्हणजे मला चैन पडत नाही. तू रुसली म्हणजे मला चैन पडत नाही. कशातच माझा मग जीव रमत नाही. कशातच माझा मग जीव रमत नाही. तुला तुझी लेक घे मला माझी आई. तुला तुझी लेक घे मला माझी आई. हृदयातली तुझी जागा कोणी घेणार नाही. हृदयातली तुझी जागा कोणी घेणार नाही. जय जिनेंद्र. धन्यवाद. आई खरंच काय असते. आई खरंच काय असते. लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरत हे नाही आणि उरत हे नाही. अशी असते आई, अशी असते आई. धन्यवाद. मी प्राचार्य सुदर्शन पाटील यांना विनंती करतो की त्याने आपली कविता सादर करावी. प्राचार्य सुदर्शन पाटील. पुन्हा शांतीसागर महाराजांच्या वरती आता ही कविता लिहित झाल्यासारखं आहे. थोडीशी बरीच मोठी आहे. काय लिहायचं विचार करत बसलो. रात्रीचे काल 1 कधी वाजले कळलं नाही. लिहित बसलो आणि नंतर लक्षात आलं की 1 वाजले. अरे म्हटलं आता पास करूया म्हणून उठलो. थोडंसं असं मोठं लिहिलोय. सरांच्या सुरुवातीपासून अगदी जेवढे आठवले प्रसंग तेवढे लिहायचा प्रयत्न केलाय. काय वर्णन करू शांतीराया, काय वर्णन करू शांतीराया. धर्मासाठी तुम्ही झिजविली काया. सन 1872 हा पंचम काळ. येडगूर नगरी जन्मले गोंडस बाळ. आनंदी झाले भोज गाव,
आनंदी झाले भोज गाव, सातगोंडाते बाळाचे नाव. डोहाळे होते माता सत्यवतीला, डोहाळे होते माता सत्यवतीला, 108 कमळ पुष्पाने पूजा करू चला. पुष्पे मिळाली कोल्हापूर तलावात, पुष्पे मिळाली कोल्हापूर तलावात, पूजा केली भक्तीने आनंदात. आनंद झाला येळगुड गावात, आनंद झाला येळगुड गावात, ज्योतिषाने पाहिले ते हात. आनंद झाला येळगुड गावात, ज्योतिषाने पाहिले ते हात. सांगितले पिता भीमगोंडास, सांगितले पिता भीमगोंडास, बाळ वाढविनार धर्म कीर्तीस, बाळ वाढविनार धर्म कीर्तीस. बनणार धर्मनायक, बनणार धर्मनायक, जिन धर्माचे होणार पाईक, जिन धर्माचे होणार पाईक. श्रमण संस्कृतीला लाभले वारस, श्रमण संस्कृतीला लाभले वारस, दिगंबर परंपरेचे पारस. घराण्यात होती जिन भक्ती, घराण्यात होती जिन भक्ती, त्यागाची अपार शक्ती. माता धार्मिक आणि सुशील, माता धार्मिक आणि सुशील, घरी सोहळ्याचे सील. बालपणापासून त्यागी वृत्ती, बालपणापासून त्यागी वृत्ती, साधुत्वाचीच प्रत्येक कृती, साधुत्वाचीच प्रत्येक कृती. बालवयात झाले लग्न, बालवयात झाले लग्न, पण अल्पावधीत झाले भग्न. 6 महिन्यात पत्नीचा झाला अंत, 6 महिन्यात झाला पत्नीचा अंत. आणि बनू लागले सातगोंडा संत, आणि बनू लागले सातगोंडा संत. 18व्या वर्षी झाले मुनी भाव, 18व्या वर्षी झाले मुनी भाव, पाहू लागले मिळतो का वाव. साधू सोबत करीत विहार, जिज्ञासेने, साधू सोबत करीत विहार, जिज्ञासेने प्रश्नांचा भडीमार. सेवावृत्ती वाढत होती फार, सेवावृत्ती वाढत होती फार, प्रपंचाला मात्र देत नकार, प्रपंचाला मात्र देत नकार. शास्त्र वाचनाची होती आवड, शास्त्र वाचनाची होती आवड, श्रवणास जमे घरचा फड, श्रवणास जमे घरचा फड. सर्वांना गाव जत्रेचे आकर्षण, सर्वांना गाव जत्रेचे आकर्षण, यांना मात्र आवडे तीर्थयात्रा दर्शन, यांना आवडे तीर्थयात्रा दर्शन. 32व्या वर्षी केली शिखरजी वंदना, 32व्या वर्षी केली शिखरजी वंदना. खांद्यावरी बसवणी वृद्ध चंदना, खांद्यावरी बसवणी वृद्ध चंदना. वात्सल्याचे जपले नवनीत, वात्सल्याचे जपले नवनीत. अशीच वंदना केली राजग्रहित, अशीच वंदना केली राजग्रहित. पाठीवर घेतले दमल्या व्यक्तीस, पाठीवर घेतले दमल्या व्यक्तीस. वय होते अवघे वर्ष 32, वय होते अवघे वर्ष 32. सुरू केले कापड दुकान, सुरू केले कापड दुकान, पण रमले नाही त्यात मन. गोपन घेतली जरी हातात, गोपन घेतली जरी हातात, परंतु अरिहंत पाहिला त्या पाखरात, अरिहंत पाहिला त्या पाखरात. पाणी पाजले त्यांना पराळ्यात, पाणी पाजले त्यांना पराळ्यात. पीक आले शेतात जोमात, पीक आले शेतात जोमात. जरी राहिले गोफण फिरवीत, जरी राहिले गोफण फिरवीत. त्यातही पाहिले पक्ष्यांचे हित, त्यातही पाहिले पक्ष्यांचेच हित. मुक्या प्राण्यावर केली प्रीत, मुक्या प्राण्यावर केली प्रीत. धर्माची झाली याने जीत, धर्माची झाली याने जीत. माता पित्यांचे पाळले वचन, माता पित्यांचे पाळले वचन. समाधी केली त्यांची ती छान. 41व्या वर्षी लागली चाहूल, 41व्या वर्षी लागली चाहूल. संयमाचे पडले पहिले पाऊल. गाठले गाव उत्तूर, गाठले गाव उत्तूर. भेटले देवाप्पा स्वामी दिगंबर. दीक्षेची केली विनंती, दीक्षेची केली विनंती. घ्यावे आम्हा आपल्या संगती. 1915ला झाली क्षुल्लक दीक्षा, 1915ला झाली क्षुल्लक दीक्षा. सुरू झाली व्रत पालनाची शिक्षा. गेले दर्शना गिरणारी, गेले दर्शना गिरणारी. दृढ झाले ऐलक दीक्षेवरी. परतीत गाठले कुंडल, परतीत गाठले कुंडल. केले आजन्म वाहन बदल. यरनाळ गावी गेला हा हंस, यरनाळ गावी गेला हा हंस. दिगंबरत्वाने बनला हा परमहंस, दिगंबरत्वाने बनला हा परमहंस. कोगनोळीत पहिला चातुर्मास, कोगनोळीत पहिला चातुर्मास. निर्दोष व्रताचरणाचाच घेतला ध्यास. बसले गुंफेत ध्यानस्थ, सर्प फिरे अंगावर मस्त. बसले गुंफेत ध्यानस्थ, सर्प फिरे अंगावर मस्त. कोनूर शर्वाळात ही अवस्था, कोनूर शर्वाळात ही हीच अवस्था. सर्पाची शरीरावरच व्यवस्था. सहनशीलतेची मोठी कसोटी,
सहनशीलतेची मोठी कसोटी चावा घेतला मुंग्यानी अगदी ओठी पोटी, चावा घेतला मुंग्यानी अगदी ओठी पोटी. भीमशाह मखदूमची करामत, भीमशाह मखदूमची करामत, महाराजांना पाटासहित उचलून नेले नसलापुरात, महाराजांना पाटासहित उचलून नेले नसलापुरात. घटना घडली कोगनोळीत, घटना घडली कोगनोळीत, खुळा होता काठीने झोडपीत, खुळा होता काठीने झोडपीत. तरी आचार्य नाही डगमगले, तरी आचार्य नाही डगमगले, ना त्यांचे ध्यान भंगले. आहाराचे काय बरे सांगावे, आहाराचे काय बरे सांगावे, कळत नाही कोणते प्रसंग घ्यावे, कळत नाही कोणते प्रसंग घ्यावे. सांगलीची ती बाजारपेठ, सांगलीची ती बाजारपेठ, शिंगाला गुळ लागलेला बैल आला थेट, शिंगाला गुळ लागलेला बैल आला थेट. हातात ओतले उकळलेले दूध, हातात ओतले उकळलेले दूध, महाराज झाले होते बेशुद्ध, महाराज झाले होते बेशुद्ध. तरी केला नाही क्रोध, तरीही केला नाही क्रोध, धर्माचरणाचा खरा होता बोध. कोल्हापुरात आचार्यांचा आहार, कोल्हापुरात आचार्यांचा आहार, प्रतिज्ञेत हिरे मोती जवाहीर, प्रतिज्ञेत हिरे मोती जवाहीर. जिरग्या अण्णांच्या मनी विचार, जिरग्या अण्णांच्या मनी विचार, केली प्रतिज्ञा त्यांनी साकार, केली प्रतिज्ञा त्यांनी साकार. बिलहरीत दिला उपदेश, बिलहरीत दिला उपदेश, चांबारांनी सोडले आजन्म मध्यमांस, चांबारांनी सोडले आजन्म मध्यमांस. संग आला राजखेड्यास, संग आला राजखेड्यास, दुर्बुद्धी सुचली छिद्दी ब्राह्मणास, दुर्बुद्धी सुचली छिद्दी ब्राह्मणास. तलवारी घेऊन आला मारण्यास, महाराजांनी क्षमा केले त्यास, महाराजांनी क्षमा केले त्यास. ते जे होते आत्मबलाचे, ते जे होते आत्मबलाचे, निराकरण केले प्रत्येक प्रसंगाचे. अकलूज हरिजन मंदिर प्रवेश, अकलूज हरिजन मंदिर प्रवेश, न्यायमूर्ती छगला व गडकरी समोर होती ती केस, न्यायमूर्ती छगला व गडकरी समोर होती ती केस. विलंब झाला न्याय मिळण्यास, विलंब झाला न्याय मिळण्यास. 3 वर्ष लागले, 3 वर्ष त्यागले अण्णास, 3 वर्ष त्यागले अण्णास. उपदेश केले सर्व समाजास, बोलते केले मुख्य अण्णापास. जेव्हा आले कोल्हापुरास, भेटले दिवाण बहादूर लठ्ठे यास, जेव्हा आले कोल्हापुरास, भेटले दिवाण बहादूर लठ्ठे यास. प्रेरणा दिली शाहू महाराजास, प्रेरणा दिली शाहू महाराजास. बालविवाह प्रतिबंध कायदा केला पास, बालविवाह प्रतिबंध कायदा केला पास. कुंभोजात दरोडेकर आला भेटण्यास, कुंभोजात दरोडेकर आला भेटण्यास. नमोकार मंत्र शिकविला त्यास. 9935 दिवस केले उपवास. सिंहनिष्ठित व्रत केले ललित पुरास. गेले जेव्हा ते दिल्लीस, गेले जेव्हा ते दिल्लीस, दर्शन झाले व्हाईसरायास. नग्न विहारास होती बंदी, उतरविली ब्रिटिशांची धुंदी, नग्न विहारास होती बंदी, उतरविली ब्रिटिशांची धुंदी. रस्त्यात बसले अडून, रस्त्यात बसले अडून, ट्रॅफिक राहिले ठप्प पडून. बदलावे लागले फरमान, बदलावे लागले फरमान. दिगंबरत्वाची उंचावली शान, दिगंबरत्वाची उंचावली शान. कुंतलगिरीत सल्लेखना झाली छान, कुंतलगिरीत सल्लेखना झाली छान. दिले अंतिम उपदेशाचे वाण, शुद्ध आचरणासाठी सोडला प्राण. म्हणून तर आहेत ते महान, म्हणून तर आहेत ते महान. आचार्यांचा अंतिम संदेश, आचार्यांचा अंतिम संदेश. सत्यातून केला अहिंसेचा उपदेश. संयमाचा घालावा भेष, धारण करून दिगंबर वेश, धारण करून दिगंबर वेश. शाश्वत आहे एकच ऍड्रेस, शाश्वत आहे एकच ऍड्रेस. बांधावी मोक्षाची लेस, भरपूर आहे तेथेच स्पेस. म्हणून शांती सागरा, म्हणून शांती सागरच त्याचा बेस, म्हणून शांती सागरच त्याचा बेस. मुनी पितामह गुरु नाम गुरु, मुनी पितामह गुरु नाम गुरु. शतकातील मुनी कुल उद्धारू, शतकातील मुनी कुल उद्धारू. समाधी सम्राट संयमाचा महामेरू. प्रथमाचार्य चारित्र चक्रवर्तीना आम्ही तुम्ही वंदन करू, आम्ही तुम्ही वंदन करू, आम्ही तुम्ही वंदन करू. धन्यवाद. अतिशय सुंदर अशी कविता प्राचार्याने सादर केली. धन्यवाद सुदर्शन. यानंतर पंचगंगेचं रूप पाहिल्यानंतर आमच्या नवोदित कवीच्या लेखणीतून पंचगंगेचं रूप
तो सादर करतो आहे त्याच्या कवितेच्या माध्यमातून रोहित कुंभोजे. आपल्या पंचगंगेची अवस्था आज आपण बघतोय. सर्वात प्रदूषित नद्यांपैकी एक गणली जाणारी आपली पंचगंगा नदी सर्व पर्याय कुठल्यानंतर आपली आई अंबाबाई तिला काय साथ घालते ती या कवितेतून मी म्हणलेली आहे. उठ अंबाबाई आता, उठ अंबाबाई, आज माझी दशा बघ काय झाली आई. उठ अंबाबाई आता, उठ अंबाबाई, करवीर काशीवर तुझ प्रेमाचा वर्षाव असा झाला. 5 नदींचा प्रवाह अंबे तूच एक केला. पंचगंगा नदी म्हणून जगी ख्याती झाली. बघ तुझ्या लेकीवर आई आज वेळ कशी आली. उठ अंबाबाई आता, उठ अंबाबाई. राजर्षी शाहूंनी राधानगर धरण बांधलेले, रयतेनेही कष्टानं मग काठावर मळे फुलविले. गरीब शेतकऱ्यालाही बघ संपन्नता कशी आली. मग सांग माय अंबे माझी चूक काय झाली. उठ अंबाबाई आता, उठ अंबाबाई. अंबे मानवाची नियत बघ अशी का ग व्हावी. म्हणे माय मरो आणि मावशी उरावी. मज मस्ती सोडून वारणेची कास का धरावी. उठ अंबाबाई आता, उठ अंबाबाई. जलपर्णीच्या विळख्याने श्वास माझा घुटमळला. प्रदूषणाच्या कलंकाने आई जीव तळमळला. बघ जीवतीच्या नदीची ही गटार कशी झाली. गटार गंगेची ही उपाधी आता मला सोसवत नाही. उठ अंबाबाई आता, उठ अंबाबाई. तूच सांग आई कशी समजावून सांगू मनाला. माझ्या मनाची घुसमट कशी कळे ना कुणाला. माझ्या दशेची जाण ना जनतेस ना प्रशासनाला. तुझवी आई मग आता कोणीच राहता नाही. उठ अंबाबाई आता, उठ अंबाबाई. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर अपर्णाताईंनी आणखी एक कविता सादर करावी. त्यानंतर के मुद्दुम सर एक कविता सादर करतील. त्यानंतर मी आणि संदीप सर कार्यक्रमाची सांगता करीत आहोत. जेम्स मंडळी आहेत, त्यांचे आवडतं म्हणजे क्रिकेट. परवा धोनीने रिटायरमेंट घेतली. त्यानंतर कसं वाटलं त्याच्या ह्यांना चाहत्यांना. पण कसा आहे नियम आहे हा, एकाल चक्र असतं की जुने गेले की तिथं नवीन येणार. तर त्याच्यावरतीच मी लिहायचा प्रयत्न केलाय. क्रिकेटमधलं कसं फार कळतं असं नाही. क्रिकेटमधलं कसं फार कळतं असं नाही. पण एकदा बघायला बसल्यावर उठू वाटत नाही. बघायला बसल्यावर उठू वाटत नाही. आपला खेळाडू चौकात छक्का जेव्हा मारतो, घरातच आपोआप स्टेडियमचा फील येतो. आधी भावासोबत त्याचे मित्र घरी जमायचे. सध्या माझ्या घरी मित्र जमतात माझ्या मुलांचे. महेंद्रसिंग धोनी नवा चेहरा टीम मध्ये आला. तरुणांच्या गळ्यातील तो जणू ताईतच झाला. त्याचा खेळ पाहून टीमचा कॅप्टन त्याला केले. पुढे जाऊन कॅप्टन कूल हे त्याचे नाव प्रचलित झाले. काय जबरदस्त स्टंपिंग करतो एकदम सही. म्हणून झाला मग तो साऱ्यांचा लाडका माही. परवा त्याने क्रिकेटमधून रिटायर काय घेतली. साऱ्यांची जणू काही हालत खराब झाली. जीव लावला होता मग त्रास हा होणारच. पण आयुष्य हे कालचक्र आहे हे नेहमी फिरणारच. उद्या येणारा नवा खेळाडू माही नक्कीच नसेल. पण त्याला शिकत मोठा झालेला त्याचा चेला असेल. जुने गेल्याशिवाय नव्यांची ओळख होणार कशी. आधी होते दादा मग माहीची एंट्री झाली. आठवणीत नव्यांचं स्वागत करू. धन्यवाद. यानंतर के मुद्दुम सर.
परत एक वेळ प्रथमाचार्य शांतीसागर हाच विषय घेतो. कवितेचं नाव आहे प्रथमाचार्य. दिशा हेच अंबर असे मुनी दिगंबर आचार्य शांतीसागर. दिशा हेच अंबर असे मुनी दिगंबर प्रथमाचार्य शांतीसागर. मानवतेची गागर सत्यतयाचा व्यवहार निश्चल शांतीसागर. मानवतेची घागर सत्यतयाचा व्यवहार निश्चल शांतीसागर. अहिंसेचा अंगीकार अहिंसेचा अंगीकार नम्रतेचा व्यवहार जिनवाणीचा सदैव उच्चार जिनवाणीचा सदैव उच्चार. नित्य शुद्ध आहार नित्य शुद्ध आहार जिनधर्माचा उद्धार शांतीचे ते माहेरघर शांतीचे ते माहेरघर. गुरूंचे ते गुरु थोर गुरूंचे ते गुरु थोर संयमाचे होते भंडार संयमाचे होते भंडार. केले जैन समाजावर अनंत उपकार केले जैन समाजावर अनंत उपकार. महिमा त्यांचा अपार महिमा त्यांचा अपार कीर्ती त्यांची थोर. महिमा त्यांचा अपार कीर्ती त्यांची थोर. दयेचे होते महासागर दयेचे होते महासागर. क्षमाशील दिगंबर क्षमाशील दिगंबर ते न कधी भिनार. क्षमाशील दिगंबर ते न कधी भिनार. तया नमन आम्ही करणार तया नमन आम्ही करणार. दिशा हे चांबर असे मुनी दिगंबर आचार्य शांतीसागर. दिशा हे चांबर असे मुनी दिगंबर प्रथम आचार्य शांतीसागर. धन्यवाद. धन्यवाद सर. संदीप साहेब या या मॅडम या. वनिता पाटील मॅडम जैन श्राविक आश्रमच्या माजी सेक्रेटरी विद्यमान संचालिका. खूप छान. धन्यवाद सर. आता 2 मिनिटामध्ये इथं बसूनच लिहिले. खूप इच्छा आहे तर ड्युटीमुळं लहान मुलं असल्यामुळे सगळं धावपळ होती माझी. शांतीची ज्योत सतत तेवत राहो शांतीची ज्योत सतत तेवत राहो. तिमी रातुनी तेजाकडे तिमी रातुनी तेजाकडे म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग हो. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग हो. जीवन खूप आनंदाचे आहे हो जीवन खूप आनंदाचे आहे हो. त्या आनंदात धर्माला विसरून चालणार नाही हो धर्माला विसरून चालणार नाही हो. नेट इंटरनेट मोबाईल आकर्षणाचे हे जग नेट इंटरनेट मोबाईल आकर्षणाचे हे जग. या जगात आपल्याला करायचे असेल तर शांतीसागरांचे विचार व अण्णासाहेब रट्टेंचे कार्य अंगीकारणे महत्त्वाचे आहे हो महत्त्वाचे आहे हो. डीए सर म्हणजे माझे आदर्श माझे वडील डीए सर म्हणजे माझे आदर्श माझे वडील. त्यांचे कार्य म्हणजे निस्वार्थ सेवा हो. हे उगाच कवी संमेलन आहे म्हणून मी बोलते असं नाही. मी खूप लहानपणापासून एक आदर्श व्यक्ती म्हणून मी त्यांच्याकडे बघते. डीए सर म्हणजे माझे आदर्श माझे वडील. त्यांचे कार्य म्हणजे निस्वार्थ सेवा हो. त्यांची धडपड त्यांची तळमळ म्हणजे समाजाची प्रगती हो समाजाची प्रगती हो. या सर्व थोर मानवांना माझे वंदन हो माझे वंदन हो. धन्यवाद. मॅडम उत्स्फूर्त कवींनी कविता या ठिकाणी सादर केली. तुम्हाला आम्ही धन्यवाद देतो. दररोज काही ना काहीतरी लिहित चला आणि लिहिलेलं आमच्याकडे पाठवा. आम्ही कसं प्रसिद्ध करायचं बघतो. वनिता पाटील मॅडम यांचा सन्मान खंजीर विनंती करावं. चला तुम्हाला प्रेरणा आणि स्फूर्ती मिळायला पाहिजे. या पुढच्या वर्षी या वेळेला तुमचं कविता संग्रह प्रसिद्ध व्हायला पाहिजे. जे लिहिलं ते मनापासून लिहिलं अंतर्मनापासून लिहिलं. एक जण दुपट्टा दुपट्टा एक जण सन्मान चिन्ह
धन्यवाद. वनिता पाटील मॅडम यांचं हार्दिक अभिनंदन. अशाच प्रकारच्या छान छान कविता आपण सादर कराव्यात. यानंतर आताच्या सेशनचं सांगता समारंभ मी आणि प्राध्यापक संदीप पाटील या ठिकाणी करीत आहोत. खंडित पडलेली मुनी परंपरा ज्या आचार्यांनी चालू केली, खंडित पडलेली मुनी परंपरा ज्या आचार्यांनी चालू केली ते प्रथमाचार्य शांतीसागर महाराज यांच्या चरणी आम्ही कोटी कोटी वंदन करतो, कोटी कोटी वंदन करतो. आणि मगाशी मी म्हणालो की मला नरडा आहे आणि माझे सहकारी संदीपला कंठ आहे. त्या कंठातून शांतीसागर महाराज तुम्हा सर्वांच्या पुढं आम्ही पेश करीत आहोत. माननीय प्राध्यापक संदीप पाटील. तर शांतीसागर महाराजांची ओवी ही आपल्याला सर्वांना माहिती आहे, परिचित आहे. काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. संपूर्ण चरित्र शांतीसागर महाराजांचं या ओवीतून आपल्याला मिळेल. खरं तर कवी संमेलनाचा कार्यक्रम आहे, एवढ्या कवींनी सादरीकरण केलेलं आहे. आणि कविता म्हणून परत ते पोवाडा म्हणायचं, कारण मला मॅडमने देखील सांगितलं की पोवाडा भरायला पाहिजे. खरं तर तिची विनंती, तर मी या ठिकाणी पोवाड्याला सुरुवात करतो. आणि मला नेहमी साथ देतात चौगुले सर. बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आम्ही व्याख्यानाच्या मालेच्या निमित्तानं जातो किंवा शांतीसागर महाराजांचे ज्याला ज्याला व्याख्यानमाला असते त्याला सरांनी जातो आणि त्या ठिकाणचा किमान माहोल तरी तयार होतो. सुरुवातीला काय म्हणायला चाललंय बसेल बघून तरी लोक गोळा होतात. हळूहळू तर का होईना असाच हे जे काही सरांनी जे काही आमच्यावरती संस्कार केलेले आहेत हे पुढे न्यायचे, समाजापर्यंत पोहोचवायचे आहेत. त्यांचं नेहमीच मार्गदर्शन, पाठिंबा, आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी असतो. पण सातत्यानं हे सर ज्या पद्धतीने ह्या वयातही धडपडतात ते बघितले की आम्हाला वाटतं की ह्या वयात आम्ही काहीच करत नाही, हेही आम्हाला लक्षात येतं. आणि म्हणून त्यांची प्रेरणा, आशीर्वाद असेच राहो एवढीच विनंती करतो. आणि शांतीसागर महाराजांचा पोवाडा या ठिकाणी सादर करतो. वंदना देवीराला गुरु शांतीसागराला, वंदना देवीराला गुरु शांतीसागराला, शांतीच्या सिंधूला अहिंसेच्या तुताला, शांतीच्या सिंधूला अहिंसेच्या तुताला, 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 अहिंसेच्या तुताला. हो 19व्या शतकात लोकांनी धर्म कळना, धर्म कळना, मनुष्याला मनुष्य ओळखत नव्हता, ओळखत नव्हता. कुणाकडे बघावं तिकडं काळूकच काळू, काळकच काळू, या लोकांनी चालणारा वाली कोणी नव्हता, कोणी नव्हता. मग अशा वेळेला काय केलं? अरे भीमगोंडाच्या पोटाला सत्यवतीच्या उदराला, भीमगोंडाच्या पोटाला सत्यवतीच्या उदराला, सातगोंडा जन्मला खरा धर्म सांगण्याला, सातगोंडा जन्मला खरा धर्म सांगण्याला, 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 हो खरा धर्म सांगण्याला, खरा धर्म सांगण्याला, हो खरा धर्म सांगण्याला. हो भीमगोंडा हा भोसगावचा पाटील होता, येल होता, सत्यवती माईले धर्मवान होती, धर्मवान होते, धर्माचं शिकवण पोराला तिनं दिलं, तिनं दिलं, सातगोंडाला संसारात काही कर्मना, काही कर्म मग त्यांनी काय केलं? काय केलं? सत्यवतीच्या लेखाला संसाराचा कंटाळा, सत्यवतीच्या लेखाला रे संसाराचा कंटाळा, शांती मिळण्या मनाला दीक्षा घेण्या निघाला, शांती मिळण्या मनाला रे दीक्षा घेण्या निघाला, 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 हो दीक्षा घेण्या निघाला, दीक्षा घेण्या निघाला, हो दीक्षा घेण्या निघाला. हो काही दिवसांनी भीमगोंडा सत्यवतीने समाधी साधली, समाधी साधली, आईबाच्या समाधीनंतर एक दिवस या वीरानं या वीरानं कुणाला काही भी न सांगता न सांगता उत्तर गावला निघून गेला,
काय केलं वंदन केलं गुरुला देवेंद्र कीर्ती रायाला वंदन केलं गुरुला देवेंद्र कीर्ती रायाला दीक्षा देण्या वेळीला धर्म आपला राखण्याला दीक्षा देण्या वेळीला धर्म आपलं राखण्याला धर्म आपला राखण्याला धर्म आपलं राखण्याला धर्म आपला राखण्याला धर्म आपलं 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 राखण्याला गुरुदेवेंद्र कीर्तीने दीक्षा दिल्यावर सत्कर्माचा शक्ती सागर झाला शांती सागर झाला धर्माचा पताका खांद्यावर घेऊन गावागावातून विहार सुरू केला आणि काय केलं अरे आडाने भागवणारा सत्य मार्ग दाविला मुक्तीला जाण्याला प्रकाश त्यांनी दिला 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 अनेक वेळेस पंगा खांद्यावर खेळला सौंदर्य गावात रातभर मुंग्याने चावा घेतला ब्रह्म तलवार घेऊन मारण्याला कोकणीत फळ्याने काठीने जोडपून काढले पण मग त्यांनी काय केलं अरे उपसर्गाला सोशिला धर्म त्यांनी पोशिला उपसर्गाला सौशीला धर्म त्याने पोशिला क्षमा केलं वैराला संयम त्यांनी पाळिला क्षमा केलं वैराला संयम त्याने पाळिला संयम त्यांनी पाळिला संयम त्याने पाळिला संयम त्यांनी पाळिला संयम त्याने पाळिला संयम त्याने पाळिला हो संयम त्याने पाळिला संयम त्याने पाळिला हो संयम त्याने पाळिला हो भीमसा मुकुंद करपाट घेऊन त्यांना नेला अण्णा पदाडेवाला मुका माणूस बोलू लागला बिंदास ब्रह्मचारी गुरुसेवेने परा झाला रुद्राप्पासारखा जीवलग मित्र भेटला त्यांनी काय केलं अरे श्रावकजन वंदिला गुरु शांती सागराला मुक्तीला जाण्याला गुरु सेवा आचरीला गुरु सेवा आचरीला महाराजांच्या आयुष्यात अनेक संकटे आली प्रत्येकाने त्यांच्यावर भक्ती केली कधी कोणावर त्यांनी रागावलं नाही जगाला शांती मार्ग दाखवून समाधी साधली हे अगदी खरं आहे नमस्वामी करूया चारित्री चक्रवर्तीला नमस्वामी करूया चरित्र चक्रवर्तीला श्रेष्ठ नर वीराला समाधी सम्राटाला श्रेष्ठ नर वीराला समाधी सम्राटाला 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 हो वंदन वीराला बाबा वंदन वीराला वंदन वीराला बाबा वंदन वीराला गुरु शांती सागराला 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 हो गुरु शांती सागराला गुरु शांती सागराला हो गुरु शांती सागराला जय बोलो परम पूज्य चरित्र चक्रवर्ती श्री शांती सागर जोनी महाराज की जय हो आज के आनंद की जय हो या ठिकाणी कवी संमेलनामध्ये सहभागी झालेले माननीय के मखदूम सर, प्राचार्य सुदर्शन, अपर्णाताई आणि आमच्या बोर्डिंगचा विद्यार्थी कवी रोहित कुंभोजे या सर्व
कवींचं तुम्हा सर्वांच्या वतीनं मनपूर्वक मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. माननीय रोटे सरांनी या ठिकाणी आभार प्रदर्शनासाठी यायचं आहे. बोर्डिंगचे संचालक अतुल भाई, ज्यांचा सोलरचा अतिशय छान व्यवसाय आहे. आमच्या बोर्डिंगचं लाईट बिल जवळजवळ महिन्याला 70-75 हजार रुपये येत होतं, पण यांनी संकल्पना मांडली आणि आमच्या चेअरमन सरांनी उचलून धरली. आता आमचं लाईट बिल 20-22 हजार वरती आलेलं आहे. महिन्याला जवळजवळ 50 हजाराची बचत करणारे, आमच्याकडे सोलर सिस्टीमचे व्यवसाय करणारे माननीय अतुल होणारे सर. सर्वांना जय जिनेंद्र. तर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भगवान महावीर अध्यासन, दक्षिण भारत जैन सभा आणि दिगंबर जैन बोर्डिंग यांच्या संयुक्त विद्यमान आज जो कार्यक्रम दिवसभर सुरू होतो, दिवसभर 4 सत्र झाली. त्यामुळे 4 एकदम खूप उत्तम व्याख्यानं झाली आणि अगदी आजच्या दिवसाचा शेवट आपण कवी संमेलनात केला. आज सर्वांच्या उपस्थितीला विनंतीला मान्य देऊन जे उपस्थित कविजन झाले त्या सर्वांची मी बोर्डिंगच्या वतीनं आणि अध्यासनाच्या वतीनं शिवाजी विद्यापीठच्या मार्फत सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी इथे येऊन शांत सत्ताना कवींना यांना प्रोत्साहन दिलं त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. जय जय. उद्या 9 डिसेंबर दिवाणबहादूर अण्णासाहेब लट्टे यांची जयंती उद्या आहे. तर या जयंतीच्या निमित्तानं ताराराणी पार्क कोल्हापूर येथील अण्णासाहेब लट्टेंच्या स्मारकास या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिका, दक्षिण भारत जैन सभा, दिगंबर जैन बोर्डिंग कोल्हापूर, जैन साहित्य आश्रम, समस्त जैन समाजाच्या वतीनं अभिवादन करण्यात येणार आहे. तरी उद्या सकाळी 8:30 वाजता या ठिकाणी ताराराणी चौकामध्ये आदित्य कॉर्नरला या ठिकाणी उपस्थित राहावं. त्यानंतर सकाळी 9 वाजता या ठिकाणी प्राध्यापक डी ए पाटील सर यांचं दिवाणबहादूर अण्णासाहेब लट्टे यांचं जीवनचरित्र या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्राचार्य श्रीधर हेरवाडे सर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर शांतीसागरजी महाराज तप साधना या विषयावरती डॉक्टर महावीर आठवडे, संपादक प्रगती आणि विजय हे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर दुपारी शांतीसागर महाराजांचा सदैव महामहोत्सव या विषयावरती मान्य डॉक्टर पुरंदर चौगुले सर आणि त्यानंतर शेवटच्या सत्रामध्ये शांतीसागर महाराज पदविहार एक सामाजिक आध्यात्मिक परिवर्तन मान्य डॉक्टर पद्मजा पाटील मॅडम यांचं व्याख्यान या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर समारोप समारंभ या ठिकाणी संपन्न होणार आहे. समारोप समारंभात खासदार श्रीमान छत्रपती संभाजीराजे हे उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी उद्या दिवसभराच्या सर्व कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाची सांगता नमोकार महामंत्र्यांनी होईल. संदीप सर नमोकार. तुम्हीच म्हणा. ओम नमः सिद्धेभ्यः, ओम नमः सिद्धेभ्यः, नमो अर्यन्तानं, नमो सिद्धानं, नमो आयर्यानं, नमो वच्छायानं, नमो लोये सौवसावनं, एसो पंचनमो यारो सौवपावपनासनो मंगलानंत सर्वेषु परमं मुनि मंगलम्. देवलो पंचपरमेश्वरी भगवान की जय. देवलो अनंतनाथ भगवान की जय. देवलो प्रथमाचार्य शांतीसागर स्वामी महाराज की जय. धन्यवाद सर्वांना. धन्यवाद.